आमच्यासारख्या अनेक नेत्यांवरती हे प्रयोग झाले, अनेक नेते सर्वच पक्षातले, त्यातून तुम्हाला काही निष्पन्न झालं नाही तरी तुमच्या IT सेल्स, तुमच्या लीगल सेल्स हे काम करत आहेत. पण कोणत्या थरापर्यंत जायचं हे एकदा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ठरवायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं राज्य आल्यापासून आणि भारतीय जनता पक्षामध्ये काही बाडगे गेल्यापासून, एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून त्यांचे जे अस्वस्थ आत्मे आहेत त्यांच्या हाताला फारसं काही लाभत नाही, त्यांना प्रतिष्ठा मिळत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. सत्ता आली तरी ते अस्वस्थ आहेत आणि त्यातून त्यांना या अशा कागाळ्या सुस्त आहेत. ईडी CBIच्या पूर्वी धाडी व्हायच्या, नंतर त्यांना सोबत घेतलं जायचं. आता याच्यातून त्यांना काय साध्य करायचं? नाही, ह्यांना बदनामी, बाकी काय बदनामी. आणि ज्या प्रकारे शिवसेना आक्रमकपणे पुढे चाललेली आहे, इतके हल्ले पचवून, इतके आघात सोसून आम्ही सगळे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष नव्याने उभा राहिलेला आहे. ही एक पोटदुखी आहे, ही एक भीती आहे. मग अशा कबरी उकरायच्या म्हटल्या तर जस्टिस लोहियाची कबर उखडावी लागेल, सोहराबुद्दीनची कबर उखडावी लागेल. आणि महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये बरं का, आमच्या रमेश गोवेकरपासून ते अंकुश राणेपर्यंत आणि सत्यविजय भिसेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून असे असंख्य शेकडो थडगी आणि त्यांचे तपास हे नव्याने करावे लागतील. सर, जी याचिका दाखल झाली आहे त्यात आदित्य ठाकरेंच्याच विरोधात गुन्हा दाखल करा आणि बरोबरच सचिन वाझे, एकता कपूर, बिनो मोरिया या सगळ्यांचेही नाव आहेत आणि त्यांचेही. बघा, असं आहे की हा तपासाचा एक भाग असू शकेल. मला याचिकेत काय आहे मला माहीत नाही, पण याचिकेसाठी आणि या सगळ्या प्रकरणासाठी जी वेळ निवडलेली आहे, जी वेळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या प्रकरणावरून वातावरण तापलं आहे, दंगली घडलेल्या आहेत, जाळपोळ झालेली आहे, सरकारची बदनामी सुरू आहे, नेतृत्वाची बदनामी सुरू आहे, नेतृत्व किती कमजोर आहे हे दिसून येते. अशा वेळेला अचानक एक याचिका येते. याचिकाकर्त्याच्या मागे कुठली तरी शक्ती काम करते, त्याच्यामागे सर्वच शक्ती आहेत, अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. आणि मग त्या याचिकेभोवती औरंगजेबाचं प्रकरण बाजूला सारून त्याच्यावर चर्चा घडवली जाते. तुम्ही म्हणताय काही लोक याच्या पाठीमागे आहेत, त्याची नावं आम्हाला माहिती, कोणते लोक आहेत पाहू ना. ही नावं आम्हाला सांगण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे ही नावं आम्हाला सांगण्याची गरज नाही. जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राची, त्यांना माहिती आहे कोण आहे, का करत आहे, कशासाठी करत आहे, हे आम्हाला माहिती आहे ना. सर, प्रशांत कोरटकरला जामीन नामंजूर झाला कोल्हापूर कोर्टाकडनं. त्याला अटकेसंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारल्यानंतर ते उठून जातात. मात्र दिशा सालिय, भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, औरंगजेबाची कबर याच्यावरती बसून प्रेस कॉन्फरन्स. बघा, हे जे सगळे लोक आहेत भारतीय जनता पक्षामधले हे बाडगे आहेत. यांनी वीर सावरकरांवरती चिखलफेक केलेली आहे, याने हिंदुत्वावर चिखलफेक केली आहे, याने मोहनराव भागवतांवर चिखलफेक केलेली आहे आणि आज हे यांचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. ही पोरं टोरं बरं का, कालपर्यंत ज्याने हिंदुत्वावर जे थुंकले, वीर सावरकरांना ज्यांनी अपमानित केलं, सरसंघचालक मोहनराव भागवतांविषयी अपशब्द काढले, मोदी शहांना शिव्या घातल्या, हे सगळे आज भारतीय जनता पक्षाचे आणि हिंदुत्वाचे ब्रँड ॲम्बॅसेडर झाले. यासारखं हिंदुत्वाचं दुर्दैव नाही. RSSने काल या औरंगजेबाच्या कबरीवरती आपलं नापसंती दर्शवली. हे प्रकरण शिजवण्याचा आणि पेटवण्याचा प्रयत्न झाला, पण हे प्रकरण त्यांच्यावरच उलटलं. दंगल कुठे झाली तर नागपुरात झाली. कोणती जागा निवडली तर देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ही दंगल घडवण्यात आली. हे देवेंद्रजींना सुद्धा अपेक्षित नसेल की हे प्रकरण माझ्याच मतदारसंघात होईल.